Dear student, last time we have studied the history of English novel. In today's video, we are going to start new lesson in the first unit 1.3, page 27, the cop and the anthem. Before going to start the real lesson, here are some questions for our preparation for the lesson. पाठाच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला काही या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत. विथ द हेल्प ऑफ दीज क्वेश्चन्स वी विल बेटर अंडरस्टँड द बॅकग्राऊंड ऑफ द लेसन अँड सम आवर प्रिपरेशन फॉर द लेसन इन आइस ब्रेकर सेक्शन. द फर्स्ट क्वेश्चन, पेज 27. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. तुम्ही अशा एखाद्या स्थळाला भेट दिलेली आहे की ज्या ठिकाणी जो विंटर सीझन आहे, थंडीचा सीझन आहे, तो सिव्हिअर आहे, म्हणजे लार्ज स्केलवरती आहे, मोठ्या प्रमाणात तीव्र आहे. यू हॅव टू डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वुड प्रोटेक्ट युअरसेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. त्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोणते मार्ग अवलंबाल, काय कराल. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. हिअर इज गिवन ए शॉर्ट वेव अँड यू हॅव टू कम्प्लीट दिस अनकम्प्लीट वेव. ही वेव तुम्हाला पूर्ण करायची आहे. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. व्हॉट वुड यू डू. तुम्ही काय कराल. थिंक फॉर सम टाईम अँड ट्राय टू अंडरस्टँड. काय कराल. बघा काय करू शकतो आपण थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी. पहिला आपण करू शकतो विअर वॉर्म क्लोथेस इन लेयर्स. आपण गरम उबदार कपडे वापरू शकतो. ड्रिंक लॉट्स ऑफ फ्ल्यूड्स. गरम आपण त्या ठिकाणी पेय पिऊ शकतो. कीप मुव्हिंग अराउंड. नंतर सिटिंग नियर द फायर प्लेसेस. आपण आगीच्या ठिकाणी बसू शकतो, त्या ठिकाणी उबदारपणा घेऊ शकतो. विअर ग्लोव्ज, थिक सॉक्स, मफलर्स, बूट्स इट्सेट्रा. या गोष्टी आपण परिधान करू शकतो. ग्लोव्ज वापरू शकतो, थिक सॉक्स आपण घालू शकतो, मफलरचा वापर करू शकतो किंवा बूट्स. टेकिंग शेल्टर इन वॉर्म प्लेसेस. ज्या ठिकाणी उबदारपणा आहे, गरमी आहे, अशा ठिकाणी आपण आसरा घेऊ शकतो, निवारा घेऊ शकतो. सो दीज आर सम वेज टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम कोल्ड क्लायमेट. नेक्स्ट क्वेश्चन, वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील आयदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. एखादा पोलिसमॅन तुमच्याकडे येत आहे असं ज्यावेळेला तुम्ही पाहाल त्यावेळेला एकतर तुम्हाला निर्धास्त वाटेल, सुटकेचा निश्वास सोडल्यासारखा वाटेल, किंवा तुम्ही घाबराल. स्केअर्ड मीन्स घाबरणे, तुम्ही घाबराल. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन्स वेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. मग या दोन्ही प्रसंगाच्या वेळेला, म्हणजे ज्यावेळेला पोलीस तुमच्याकडे येतो, ज्यावेळेला तुम्ही निर्धास्त तुम्हाला वाटतं, असे कोणते प्रसंग आहेत, आणि स्केअर्ड जे तुम्ही घाबराल कोणत्या वेळेला, त्या दोन्ही प्रसंगाचं या ठिकाणी लिस्ट बनवायची आहे. रिलीव्ड अँड स्केअर्ड. बघा एखादा पोलिसमॅन तुमच्याकडे येतो, तुम्हाला कधी निर्धास्त वाटेल. वन इज गिवन फॉर यू. तुम्हाला एक एक या ठिकाणी सेंटेन्स दिलेलं आहे की तुम्ही कधी बिनधास्त असाल आणि तुम्ही कधी घाबराल. यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट्स. इमॅजिन ऑर थिंक दॅट यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरती तुम्ही एकटे चालत आहात. त्यावेळेला जर समोरून पोलीस आला तर तुम्हाला थोडंसं बिनधास्त वाटेल, निर्धास्त वाटेल की आपल्या सपोर्टला कोणीतरी आहे. आणखी कधी तुम्हाला रिलीव्ह वाटेल. देर इज अ फाईट टेकिंग प्लेस नियर यू. जर समजा तुमच्या समोर कुणाची तरी फाईट लागलेली आहे, मोठा वाद चालू आहे, तंटा चालू आहे, फायटिंग चालू आहे, आणि जर समोरून पोलीस आले तर तुम्हाला रिलीव्ह वाटेल. A group of rough looking people
आर कमिंग टुवर्ड्स यू ऑन अ लोनली रोड. एखाद्या अनोळख्या रस्त्यावरती, एकांत असलेल्या रोडवरती जर समजा विचित्र अशा लुकिंगचे लोक, वेगळी केशरचना आहे, त्यांचं बिहेवियर वेगळं वाटतं आहे, त्यांची चेहऱ्याची रचना वेगळी आहे, अशा पद्धतीचे रफ लुकिंग लोक जर तुमच्या समोर आले आणि जर त्याच वेळेला तुम्ही एकटे आहात रस्त्यावरती आणि जर समोरून पोलीस आले, तर तुम्हाला काय वाटेल की रिलीव वाटेल, तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. हे झाले काही प्रसंग. आता तुम्ही घाबराल कधी? बघा, वन इज गिवन फॉर यू. एक सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. सपोज वन पोलिसमॅन इज अप्रोचिंग यू. तुमच्याकडे एक पोलिसमॅन येत आहे आणि तुम्ही विदाउट ड्रायव्हिंग लायसन्स यू आर ड्रायव्हिंग अ बाईक. तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स नाही, त्यावेळेला तुम्हाला घाबरल्यासारखं वाटेल. सेकंड, यू हॅव ब्रोकन अ ट्रॅफिक सिग्नल. तुम्ही जर समजा ट्रॅफिक सिग्नल तोडलेला आहे आणि जर पोलीस तुम्हाला त्या ठिकाणून आलेलं दिसेल, तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी स्केड व्हाल, घाबराल. नेक्स्ट, यू हॅव बीन इन्व्हॉल्ड इन अ फाईट. तुम्ही एखाद्या फाईटमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात आणि जर समजा समोरून पोलिसमॅन आलेला आहे, तर तुम्हाला निश्चितपणे घाबरवायला होईल, घाबराल तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन, डिअर स्टुडंट, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन. एक सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं तुम्हाला प्रेरणा मिळेल, एखाद्या व्यक्तीचं लाईफ चेंज होईल. लाईफ चेंजिंग मोटिवेटिंग थिंग्स, जीवन बदलवून टाकणाऱ्या अशा काही गोष्टी कोणत्या आहेत, त्याची तुम्हाला या ठिकाणी लिस्ट बनवायची आहे. वन इज गिवन. तुम्हाला एक दिलेलं आहे की लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. सपोज यू आर लिसनिंग ॲन इन्स्पायरिंग स्पीच दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. एक तुम्हाला विचाराला चालना देणारं, तुम्हाला मोटिवेट करणारं, तुम्हाला वाम मार्गाकडून, चुकीच्या मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे नेणारं एखादं स्पीच तुम्ही ऐकत आहात, तर निश्चितपणे ते तुमचं लाईफ चेंजिंग मोटिवेटिंग स्पीच असेल. अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत? सपोज यू आर रीडिंग मोटिवेटिंग बुक्स अँड बायोग्राफीज ऑफ अ ग्रेट पीपल. थोर व्यक्तींचे तुम्ही जर समजा पुस्तकं वाचाल, त्यांची बायोग्राफी जर तुम्ही वाचाल, त्यांचं चरित्र तुम्ही वाचाल, तर निश्चितपणे तुम्हाला लाईफ चेंज झाल्यासारखं वाटेल किंवा त्याच्यातून तुमच्या जीवनावरती बदल घडेल निश्चितपणे. म्हणजे मोटिवेटिंग बुक्स किंवा बायोग्राफीज ऑफ ग्रेट पीपल, इन्स्पायरिंग स्पीच ऑफ ग्रेट पीपल, हे तुम्हाला लाईफ चेंज करेल. आणखी काय आहे? रीडिंग एपिक्स अँड रिलिजियस बुक. अशी काही एपिक्स आहेत, महाकाव्य आहेत किंवा रिलिजियस बुक्स आहेत, धार्मिक अशी काही बुक्स आहेत, धर्मग्रंथ आहेत की ज्याच्यातून तुम्हाला लाईफ चेंज होतं. मग भगवद्गीता असेल, बायबल असेल, कुराण असेल किंवा एनी अदर बुक असेल, रिलिजियस बुक असेल की ज्याच्यातून तुम्हाला लाईफ चेंजिंग मेसेज मिळतो. आणखी काय आहे? ऑब्झर्विंग सक्सेसफुल हॅपी पीपल ऑर वॉचिंग बायोपिक्स ऑन देअर लाईव्ज. असे ग्रेट पीपल, असे यशस्वी लोक, सक्सेसफुल पीपल की ज्यांना तुम्ही ऑब्झर्व करताय, तुम्ही त्यांच्या आजूबाजूला आहात, तुम्ही त्यांना जवळून पाहत आहात की कशा पद्धतीनं त्यांनी आव्हानं स्वीकारून पुढे गेले, ती कशा पद्धतीनं लाईफमध्ये त्यांनी सक्सेस मिळवलं. अशा काही स्टोरी जर तुमच्यासमोर असतील, तर निश्चितपणे ते तुमचं लाईफ चेंजिंग आहे. आपलं जीवन बदलून टाकतात हे व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यामुळे. किंवा हॅप्पी पीपल, काही लोक असतात बघा की ते नेहमी आनंदी असतात. मग त्यांच्यासमोर आव्हान असू देत, समस्या असू देत, अडचणी असू देत, दुःख असू देत, ते कधी निराश असत नाहीत, ते नेहमी आनंदी असतात. अशा लोकांच्या संपर्कात आला तुम्ही किंवा त्यांना तुम्ही पाहिलं किंवा अशा लोकांच्या तुम्ही काही बायोपिक्स बघितले, निश्चितपणे इट कॅन चेंज वन्स लाईफ. लोकांचं जीवन बदलवून अशा गोष्टी टाकतात. सो दीज आर सम थिंग्स, मोटिवेटिंग थिंग्स विच कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. So dear student, see on page number 28, here is given short information about the writer of this lesson, this story, the cock and the anthem. Student, this story is written by one of the great writer of America. In short, their name is O. Henry, but his full name is William Sidney Porter.
विल्यम सिडनी पॉटर यांनी ही स्टोरी लिहिली आहे, द कॉप अँड द अँथम. देअर लाईफ स्पॅन इज 1862 to 1910. देअर निक नेम इज ओ हेनरी. ओ हेनरी या नावाने त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यांचं रिअल नेम जे आहे ते विल्यम सिडनी पॉटर असं आहे. ही वॉज अन अमेरिकन रायटर, इज अ बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. ही वॉज अ व्होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहूड. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, द रोलिंग स्टोन. द रोलिंग स्टोन ही वीकली त्यांनी जे साप्ताहिक आहे त्यांनी चालू केलेलं आहे त्यावेळेला. अँड वेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईंड द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. नंतर त्यांनी रिपोर्टर म्हणून काम केलं, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये ह्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे कार्टून असेल किंवा कॉलमनिस्ट असेल, काही आपण त्या ठिकाणी कॉलम बघतो की या दैनिकामध्ये वगैरे असतात, किंवा रिपोर्टर जे असतात, हे वेगवेगळी कामं त्यांनी केलेली आहेत. हॉस्टन पोस्ट या न्यूजपेपरला ते जॉईन झालेले आहेत ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. त्यांनी लिहिलेल्या लिखाणापैकी ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथम, ही एक नावाजलेली स्टोरी आहे, नामांकित अशी स्टोरी आहे, द कॉप अँड द अँथम. अँड दिस इज फॉर आवर स्टडी. आणि ती आपल्या अभ्यासासाठी या ठिकाणी दिलेली आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज्ड द टर्म स्माईल विथ टीयर्स. आपण जे आनंद अश्रू म्हणतो किंवा दुःखातील अश्रू जे म्हणतो किंवा दुःखामध्ये असलेलं हास्य म्हणतो, अशा पद्धतीच्या त्यांच्या ज्या स्टोरी आहेत. टू डिस्क्राईब हिज स्टाईल, त्यांची तशी स्टाईल आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स, विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स. त्यांचा जो सांगण्याचा जो मार्ग आहे तो ट्विस्टेड आहे. अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. आणि प्रत्येक त्यांच्या स्टोरीचा जो जो एंड हा जो ट्विस्ट आलेला आहे त्या एंडिंगमध्ये, असं आपल्याला पाहायला मिळतं. या सेम स्टोरीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा जो एंडिंग आहे तो हे आपल्याला बघायचं कशा पद्धतीने ट्विस्टेड एंडिंग आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी, जो प्रोटॅगॉनिस्ट आहे या स्टोरीचा, द कॉप अँड द अँथम, त्याचं नाव आहे सोफी. या स्टोरीमध्ये आपल्याला सोफीचा चाइल्डहूडचा, सुरुवातीच्या काळाचा, बालपणातला वगैरे आपल्याला काही फारसा बॅकग्राऊंड दिलेलं नाही. डायरेक्ट स्टोरी जी सुरू होते ती त्याच्या तरुणपणाच्या काळातून सुरू होते आहे. ज्यावेळेला ही पूर्ण स्टोरी कधी तुमच्या वाचनात आली, द कॉप अँड द अँथम, आपल्याला त्यातला काही पार्ट दिलेला आहे. ही स्टोरी ज्यावेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला नेमकं हा सोफी कोण आहे, कसा आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय होता हे आपल्याला नेमकं येईल. परंतु या स्टोरीमध्ये जो दिलेला पार्ट आहे तेवढाच आपण स्टडी करून थोडीशी बॅकग्राऊंड जी समजून घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. इन दिस स्टोरी दी मेन कॅरेक्टर, जो प्रोटॅगॉनिस्ट आहे तो आहे सोफी, इज अ वॅगाबाउंड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असा तो कॅरेक्टर आहे सोफी, मेन कॅरेक्टर. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रिएंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर. आपल्याला माहीत आहे की अमेरिकेमध्ये जो थंडीचा कालावधी असतो तो अतिशय तीव्र थंडी असते आणि त्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथले जे लोक आहेत ते प्लॅनिंग करत असतात थंडीच्या अगोदरच. मग हा जो क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारा हा जो सोफी आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, तोही त्याचं स्वतःचं प्लॅनिंग करतो की ह्या थंडीपासून आपल्याला जर बचाव करायचा असेल तर आपल्याला नेमकं काय करायला हवं. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू रिएंटर द प्रिझन. आणि या स्टोरीमध्ये आपण नंतर पाहणार आहोत की या थंडीपासून बचाव करण्यासाठी पुन्हा आपण प्रिझनमध्ये जावं, पुन्हा आपण तुरुंगामध्ये जावं, याचे ते वेगवेगळे प्लॅन हा सोफी करतो आहे. आणि त्याचा उद्देश हाच आहे की या थंडीपासून आपला बचाव व्हावा आणि आपलं पोटही भरावं. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. आणि ही जी स्टोरी आहे याचा जो एंड आहे तो मात्र अनएक्सपेक्टेड वे झालेला आहे. बघू आपण पुढे की कशा पद्धतीनं त्याचा एंड झालेला आहे आणि ओ हेनरीने तो कशा पद्धतीनं आपल्यासमोर सादर केलेला आहे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फुटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. अतिशय ह्युमरसपणे आपल्याला या ठिकाणी ओ हेनरी यांनी तो त्याचा जो अटेम्प्ट आहे सोफीचा की आपल्याला रिएंटर करायचं आहे प्रिझनमध्ये, तुरुंगात मला जायचं आहे, त्याच्यासाठी त्यानं वेगवेगळे मार्ग प्रयत्न करून पाहिले, परंतु
ते असफल झाले. असा तो एंडिंग या ठिकाणी शेवटी दिलेला आहे. त्याचं माइंड कसं चेंज झालं शेवटी, तो हे जे अँथम आहे प्रार्थनेच्या प्रभावाखाली येऊन त्यानं स्वतःचं लाईफ चेंज करण्याचं कसं ठरवलं की मला माझं जीवन बदलायचं आहे, अशी साधारणपणे त्याची इच्छा होती. आणि त्याच वेळेला की तो ज्यावेळेला बदलतोय असं वाटलं त्याच वेळेला नेमकं त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि त्याला तुरुंगात टाकला. असा तो शेवटी एंड आहे, आपण तो पाहूया नंतर. दी कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी स्टोरी आहे तो फ्रीडम आणि कन्फाइनमेंट अशा ह्याच्यावरती आधारित आहे. इनिशियली सोफी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम इन ब्रॅकेट फ्रॉम मिझरीज अँड वरीज अँड इन कन्फाइनमेंट इन प्रिझन. आणि त्याला वाटतं की जी फ्रीडम आहे जी कन्फाइनमेंट आहे अशा ह्याच्यावरती तो सोफी फील्स करत आहे. त्याची दुःख, त्याचे काळजी, वरीज आणि त्याची कन्फाइनमेंट त्याला कुठं सुरक्षित वाटतं तर प्रिझनमध्ये त्याला सुरक्षित वाटतं की त्या ठिकाणी त्याला खायलाही मिळतं आणि त्याला राहायला निवारा मिळतो. अशा पद्धतीचं त्याची फिलिंग्ज आहेत. द नोट ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिसॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि तो ज्या वेळेला एका प्रार्थनेच्या प्रभावाखाली आला, ती प्रार्थना अंतिम त्यानं ज्यावेळेला ऐकली परमेश्वराची, त्यावेळेला त्यानं स्वतःला बदल करायचं ठरवलं आणि आपण एक चांगला व्यक्ती बनू शकतो असं त्याला वाटू लागलं. आणि आपण त्याच्यासाठी आपण हार्डवर्क करू, आपण कष्ट करू असं त्याला वाटलं. अँड सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट. आणि त्याच वेळेला त्याच्या नशिबानं असा काही बदल केला की त्याला ते घडू दिलं नाही. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मुमेंट ही रिअलायझेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. आणि त्यावेळेला त्याला वाटलं की आपली खरी जी फ्रीडम आहे ती आपल्या व्हर्च्युअस लाईफमध्ये आहे, आपल्या चारित्र्यामध्ये आहे, आपल्या चांगल्या गुणामध्ये आहे. तर त्याला ज्यावेळेला त्याची जाणीव झाली दॅट टाईम ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि त्याच वेळेला त्याला तुरुंगात टाकलं गेलं. सो अशा प्रकारची ही थोडीशी स्टोरी आहे. वी विल सी हिअर the real story, dear student. The Cop and the Anthem, page number 28. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. So dear student, the style of the writing of O. Henry is very beautiful in this story. O. Henry यांनी लिहिलेलं हे जे लिखाण आहे हे सुंदर असं लिखाण आहे. त्यांची टेक्निक जे आहे, त्यांनी वापरलेले जे शब्द आहेत किंवा ते जे सेंटेन्सेस त्यांनी जे वापरलेले आहेत ते अप्रतिम असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं आपल्याला समजण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, परंतु ती सुंदर अशी ती साहित्यिक शैली असं म्हणता येईल. या ठिकाणी आपल्याला थोडंसं डिफिकल्ट वाटेल ती अमेरिकन लँग्वेज असल्यामुळं, अमेरिकन इंग्लिश असल्यामुळं. आपलं इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश थोडंसं डिफरन्स आहे, परंतु लिटररी साहित्यामध्ये त्याला एक सुंदर असं लिखाण म्हणता येईल. अशी ही रायटिंग स्किल किंवा रायटिंग टेक्निक आहे ओ. हेनरी यांची. बघा काय म्हटलेलं आहे. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड मीन्स वॉकड इन अ लेजरसली वे out of the square and across the level of asphalt. म्हणजे आपण त्याला डांबर म्हणतो. तर तो अथांग असा डांबराचा समुद्र असं म्हटलेला आहे या ठिकाणी. बघा ती भाषा कशी आहे. वेअर ब्रॉडवे अँड द फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. तर अमेरिकेच्या त्या न्यूयॉर्क शहरामध्ये की ज्या ठिकाणी हे दोन रस्ते मोठे असे मोठाले असे रस्ते आहेत, ते ब्रॉडवे ज्याला म्हणतात किंवा फिफ्थ ॲव्हेन्यू जे आहे ते ज्या ठिकाणी एकत्र येतात, तो असा मोठासा रस्ता आहे. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि त्या ठिकाणी एका बेंचवरती तो सोफी बसलेला आहे की त्याच वेळेला तो सोफी बाकावरून उठला. त्याची सुरुवातीची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही सोफीची, परंतु त्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आपल्या लक्षात येते की सोफी तो बाकावरून उठला कारण तो बेंच जो आहे तेच त्याचं घर आहे, तोच त्याचा निवारा आहे. म्हणजे कुठेही रस्त्यावरती बसणं असं त्याचं ते थोडीशी लाईफ आहे. सोफी तो बाकावरून उठलेला आहे आणि रमत गमत डांबरी जो रस्ता आहे तो ओलांडून तो ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू म्हणजे 5वा ॲव्हेन्यू ज्या ठिकाणी ते दोन रस्ते एकत्र येतात असे मोठे रस्ते, त्या चौकातून तो बाहेर पडला आणि ब्रॉडवेवरच्या दिशेला तो वळालेला आहे. एका महागड्या कॅफेपाशी थांबलेले. या ठिकाणी रायटरनं दोन या ठिकाणी फ्रेज वापरलेले आहेत बघा. अक्रॉस दी लेवल ऑफ
सी ऑफ ॲस्फाल्ट, म्हणजे असा अथांग डांबरीचा तो समुद्र म्हटलं, डांबरीचा समुद्र असं म्हटलेलं म्हणजे कारण का ते जे रस्ते आहेत ते अथांग आहेत, मोठे आहेत, त्याला हे फ्रेज वापरलेलं आहे की सी ऑफ ॲस्फाल्ट अशा पद्धतीनं. सो हिअर डिअर स्टुडंट, आपल्याला हे समजतं की तो सोफी आहे तो बेंच त्याचा राहण्याचा निवारा आहे रस्त्याच्या कडेला असणारा, त्यावरून तो उठतोय, तो रमत गमत रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि 5th ॲव्हेन्यू एकत्र येतात, त्या चौकातून तो बाहेर पडलेला आहे आणि ब्रॉडवेच्या कडून वरच्या दिशेला तो वळलेला आहे आणि एका महागड्या कॅफेपाशी थांबलेला आहे. त्या ठिकाणी एक कॅफे आहे, त्या ठिकाणी तो महागडा कॅफे आहे, लक्झरियस कॅफे आहे, त्या ठिकाणी तो थांबलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. त्याचा वेस्ट म्हणजे तो जो कोट आहे त्यानं घातलेला, त्या कोटाच्या खालच्या बटनापासून वरपर्यंत त्याच्या डोक्यापर्यंत केसापर्यंत त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता त्याच्यावरती. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. सोफीला त्याच्या कोटाच्या खालच्या बटनापासून ते वरपर्यंत स्वतःवरती विश्वास होता. ही हॅड शेवन म्हणजे त्यांनी दाढी वगैरे केलेली होती, त्याचा कोटही ठीकठाक होता. थँक्स गिविंगचे आता आपण वेगवेगळे डेज साजरे करतो, तशा पद्धतीचा त्या ठिकाणचा अमेरिकेचा एक थँक्स गिविंग डे असतो. त्या थँक्स गिविंगच्या दिवशी एका मिशनरी लेडीनं त्याला दिलेला एक जो काळा छानसा असा तो बो आहे, त्यानं तो त्याच्या कॉलरला त्या ठिकाणी लावलेला आहे, शर्टच्या कोटच्या कॉलरला. अशा पद्धतीचा तो सोफी या ठिकाणी आपल्या समोर दिसतो आहे या स्टोरीमध्ये. इफ ओनली, आता थँक्स गिविंग डे याचं या फ्रेजचा या ठिकाणी अर्थ आहे की द 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर मार्क्ड बाय रिलिजियस ऑब्झर्वन्सेस अँड ट्रॅडिशनल मील. आणि ते अमेरिकेमध्ये असणार तो थँक्स गिविंग डे आहे की नोव्हेंबरचा जो आहे तो 4था गुरुवार त्या ठिकाणी तो थँक्स गिविंग डे म्हणून साजरा केला जातो. त्यावेळेला एका लेडी मिशनरीने त्याला दिलेला तो काळा बो त्यानं परिधान केलेला आहे त्याच्या कोटच्या कॉलरच्या ठिकाणी. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. आणि मग कोणतीही शंका न येता रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलापर्यंत त्याला जर पोहोचता आलं तर निश्चितपणे यश त्याचं होतं सोफीचं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबल वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि मग त्या रेस्टॉरंटमधले त्या कॅफेमधले जे लोक आहेत त्यांना कोणतीही शंका आली नसती त्याच्या कोटच्या खालच्या बटनपासून वरपर्यंत, परंतु त्याचा खालचा भाग कसा होता तेही बघणं महत्त्वाचं आहे. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबोव द टेबलच्या वरचा जो भाग त्याचा येणार होता त्याच्यावरती कुणालाही शंका आली नसती. वूड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. अ रोस्टेड मॅलार्ड डक थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आणि मग तो मनातल्या मनात सोफी त्या ठिकाणी विचार करत आहे की आपल्याला त्या हॉटेलमध्ये जाऊन काय काय खायचं आहे. त्याच्या मनामध्ये मालाड डक येतं, म्हणजे मालाड हे बदक आहे, त्या बदकाचं भाजलेलं मांस, 1 वाईन बॉटल, एक वाईनची बाटली, थोडंसं चीज आणि 1 कप कॉफी आणि 1 सिगार, असं तो मनामध्ये विचार करतो की आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन खायचं आहे. रोस्टेड मालाड डक, भाजलेलं मालाड बदकाचं ते मांस आहे. थॉट सोफी वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. ही ऑल्सो थॉट दॅट $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि त्या सिगारसाठी $1 पुरेसा आहे, त्याच्यामध्ये ते सिगार येतं. आणि सगळा जो टोटल आहे ते मग मांस असेल, चीज असेल, कॉफी असेल, या सगळ्याचं जी टोटल आहे, द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey of his winter island. आणि हे सगळं जे होणार आहे त्यानं जे मनामध्ये ठरवलेलं आहे त्या सगळ्याची किंमत फारशी काही जास्त होणार नाही. त्यामुळे तो कॅफेचा जो मालक आहे तो काही फार मोठी त्याला त्याची किंमत मोजावी लागणार नाही, त्याला काही फार मोठा मार वगैरे खावा लागणार नाही असं तो थिंक करतोय.
आणि मग या हिवाळी बेटावर पोहोचेपर्यंत तेवढे मांस आपल्याला पोटभर होईल, आपलं मन तृप्त करेल एवढं ते होईल, असं तो या ठिकाणी मनामध्ये विचार करतो आहे. पण पुढं घडतंय मात्र वेगळंच. बघा, बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट शूज. डिकेडंट हिअर त्याचं मिनिंग आहे ओल्ड अँड ओर्न आउट, थोडंसं जुनाट असे झालेले आणि फाटके असे. आणि मग त्या रेस्टॉरंटमधला जो काही ज्या वेळेला त्या सोफीनं त्या रेस्टॉरंटच्या दरवाजामध्ये त्यानं पाय ठेवले, त्याच वेळेला मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या बिजारीवर, टॅटर्ड ट्राउझर्स, आय फेल अपॉन म्हटलेलं पाहिजे, नजर पडणे हा एक फ्रेज आहे. आय फेल अपॉन म्हणजे एखाद्यावरती नजर पडणे. त्याची नजर त्याच्या ट्राउझरवरची नेमकी गेलेली आहे. जसा तो त्या रेस्टॉरंटच्या पायऱ्यांवरती किंवा आतमध्ये जसा तो पाऊल ठेवतोय, तसंच मेन वेटरची नजर त्याच्या खालच्या भागावरती, त्याच्या कमरेच्या खालच्या भागावरती गेलेली आहे, की त्याचे ट्राउझर्स फाटलेले आहेत, त्याचे जे शूज आहेत ते डिकेडंट आहेत, ओल्ड आहेत, जुने आहेत आणि बुरसटलेले आहेत. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम about and conveyed him in silence and haste to the sidewalk and averted the ignoble fate of the minced mallard. Ignoble means dishonorable. आणि मग त्यानं त्या दरवाजामध्ये पाऊल ठेवताच रेस्टॉरंटच्या त्याच्या त्या सगळ्या कमरेच्या खालच्या भागावरती मुख्य वेटरची नजर पडली आणि त्या वेटरनं त्याला हळूच तिथून घाईघाईनं त्याला बाजूला केलेलं, रस्त्याच्या बाजूला नेलेलं आहे आणि त्याला त्या रेस्टॉरंटमधून हाकलून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मालाड बदकाच्या नशिबातला जो काही लाजीरवाना धोका टळलेला आहे असं या ठिकाणी ओ हेनरी म्हणतात, की लँग्वेज अशा पद्धतीची वापरला आहे की जे मालाड बदक तो खायचा विचार करत होता, त्याच्या नशिबामधला लाजीरवाना धोका तो टळलेला आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे सोफीला त्या ठिकाणी यश आलेलं नाही असा अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा पुढं, ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering a limbo must be devised. मग बघा, सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. लिंबो म्हणजे हार्डर प्लेस, बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. आणि मग आपण त्या आयलँडवरती जायचं जे ठरवलेलं, तो मार्ग काही सोपा नाही त्याच्या लक्षात आलेला आहे. सोफी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला. आपल्या आवडत्या बेटाकडे घेऊन जाणारा मार्ग काही सोपा नाही त्याच्या लक्षात आलं आणि त्या तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी एखादी आपण युक्ती शोधून काढणं आवश्यक आहे असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला आहे. सो हिअर डिअर स्टुडंट, टुडे वी स्टॉप, गो थ्रू द लेसन, ट्राय टू अंडरस्टँड द information about the writer O. Henry and the first part which we completed in this video. So read out this part. The remaining story we will see in the next video. Today we stop here.